180 महिला, 350 व्हिडिओ आणि विकृतीचा कळस. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा परिसरातनं समोर आलेले हे प्रकरण केवळ धक्कादायकच नाही तर संपूर्ण राज्याला हादरवून टाकणार आहे. नाशिकमधील अशोक खरात आणि IT कंपनीतील लैंगिक शोषणाची प्रकरणं ताजी असतानाच अमरावतीतील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एका 19 वर्षीय तरुणाने इंस्टाग्राम आणि टेलिग्रामच्या माध्यमातून अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून हा घाणेरडा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीने सोशल मीडियाचा वापर करून अनेक तरुणींशी जवळीक साधली, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने त्याचं चित्रण केलं. त्यानंतर हेच अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडितांना ब्लॅकमेल करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन तक्रार दाखल केली आहे. दरम्यान भाजप नेते अनिल बोंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य मांडताना अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या विकृत खेळात तब्बल 180 पीडित महिलांचे लैंगिक शोषण झाले असून आरोपीकडे असे 350हून अधिक अश्लील व्हिडिओ आहेत. या प्रकरणाची व्याप्ती पाहता याची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान तक्रार दाखल होताच पोलिसांनी संबंधित 19 वर्षीय तरुणावर पोक्सो आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र कारवाईची चाहूल लागताच आरोपी आपल्या कुटुंबासह फरार झाला असून पोलीस त्याचं लोकेशन शोधत आहेत. सायबर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथकं या प्रकरणाचा तपास करत आहेत. डिजिटल युगातील हा हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार महिलांसाठी किती भयावह ठरू शकतो याचं हे जिवंत उदाहरण ठरलंय. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.